मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ट्रान्सफरचं लेटर हातात पडलं आणि निशाने ते घाईघाईने उघडलं. नाशिक किंवा पुणे यातलं एक मिळणार हे तिला ठाऊकच होतं. बँकेत होती ती. बदल्या तर होतच असत, पण तिथल्या तिथे. ह्यावेळी मात्र प्रमोशनवर लांब बदली झाली होती. तिला खरं तर नाशिकच हवं होतं आणि तेच पत्र हातात पडलं होतं. मनासारखं झालं होतं. ट्रान्सफर आली म्हणून बँकेच्या स्टाफनेही तिला एक छानसा सँड ऑफ दिला. कुठे लांब बदली म्हणजे जागेचा प्रश्न, पण नाशिकला त्यांचा वाडा होता. तिच्या आजोळचा वाडा. तसा गावापासून जरा लांबच होता, पण प्रशस्त, अर्थात कुलूपबंदच. म्हणजे गेली तरी ती एकटीच राहणार होती तिथं. तशी आई होती तिला, पण ती तिकडे चांद्याला, त्यांच्या घरी एकटीच. तशी ती अगदी करिअरिस्ट नसली तरी हुशार होती. बँकेतही पटकन नोकरी मिळाली, प्रमोशन्सही घेत होती. तसं तर लग्नाचं वयही झालंच होतं. आईनेही तोच लकडा मागे लावला होता. पण अजून तरी ती एकटीच होती. तिला तो दाखवादाखवी चहा पोह्यांचा प्रकार पसंत नव्हता. आधी जरा ओळख व्हावी, एकमेकांना समजून घ्यावं आणि मग लग्नाचा विचार, असं तिचं मत होतं. रुजू व्हायच्या आधीच 2 दिवस ती नाशिकला आली. वाडा तसा एवढ्या दिवसांचा बंद. झाडझूड, पाणी, कामवाली सगळंच बघायला हवं होतं. वाडा तसा मोठाच होता, पण तिने 3च खोल्या वापरात ठेवायचं ठरवलं. गेल्याबरोबर एक चांगलीशी बाई बघून निशाने तिला पक्क केलं. इथली बँकेची शाखा तशी घरापासून दूरच होती. रोज रिक्षा परवडण्यासारखी नव्हती, पण बस मात्र सोयीस्कर होती. तिचं रुटीनही आता चालू झालं. तशा अजून बाहेर फारशा ओळखीपाळखी झाल्या नव्हत्या. वाड्याला अगदी लागून असा शेजारही नव्हता. नाही म्हणायला शेजारच्या बंगल्यात पानसे म्हणून मंडळी होती. त्यांच्याशी चांगलीच ओळख झाली होती. सारखा हिला घरी यायचा आग्रह करायची. वयस्कर होती. दोघंच तर राहायचीत. बँकेत मात्र सगळा स्टाफ खूप फ्रेंडली होता. तिथं तिचं छान जमायचं. त्यातल्या त्यात सरिताशी तिची छान गट्टी जमली होती. बँक संपली की सगळ्यांना घरी जायची ओढ असायची. त्यांची घरं, घरची वाट बघणारी माणसं. पण निशाचा तो प्रश्न नव्हताच. एकटीच होती. घरी जायची तशी घाई नसायची. मग बऱ्याचदा बँक संपल्यावर बागेत जाऊन बसायची. मध्येच वाटेत तिच्या जायच्या रस्त्यावरती एक मोठी बाग होती. खूप मोठी. ह्या टोकाचं त्या टोकाला दिसायचं देखील नाही. झाडं झुडपं छान हिरवळ राखलेली. खूप बरं वाटायचं बागेत जाऊन बसलं की. त्या दिवशी नेहमीसारखी तिची पावलं त्या बागेकडं वळलीत. बाकावरती एक चांगलीशी जागा पाहून निशा बसली. चणेदाणे घेऊन एक एक तोंडात टाकत राहिली. तिचा नेहमीचा हाच बाग आणि हीच जागा. हिते बसलं की बागेचा बराच मोठा भाग दृष्टीस यायचा. हितून मुख्य गेटही दिसायचं. इकडे तिकडे पाहता पाहता निशाचं लक्ष सहज समोरच्या बाकावरती गेलं. तिथेही असंच एकटं तरी कुणीतरी बसलं होतं, पण डोकं मात्र पुस्तकात होतं. तिला हसू आलं. वाटलं, हाही माझ्यासारखाच दिसतोय एकटा. वाचन अगदी मन लावून चाललं होतं. मध्येच पानं पालटताना त्याचं लक्ष समोर गेलं तर निशा त्याच्याकडेच बघत होती. पान उलटून बैठक बदलून पुन्हा वाचन सुरू झालं. पण त्या एका नजरेतच निशाने पाहून घेतलं. तिला वाटलं, तशी ती कुणी वयस्कर म्हातारी व्यक्ती नव्हती. चांगला तरुणच दिसत होता. स्मार्टही वाटला. ह्याला कुणी मित्र नाहीत वाटतं, तिच्या मनात आलं. मग हळूहळू तीही उठली आणि चालायला लागली. तसा उशीरच झाला होता. मध्ये 8-10 दिवस गेले असतील आणि निशा एका फळवाल्यापाशी उभी राहून फळं घेत होती. तेवढ्यात आणखी कुणी गिऱ्हाईक आलं आणि द्राक्षांची चौकशी करायला लागलं. तिने सहज मान वर करून त्याच्याकडं पाहिलं आणि तिला वाटलं, आपण याला कुठेतरी पाहिलंय. ती व्यक्तीही ओळख पटल्यासारखी बघायला लागली. मग एकदमच दोघांच्या तोंडून बागेत त्या संध्याकाळी असे शब्द निघाले,
दोघांना एकदमच हसू आलं. मग खरेदी झाली. एकमेकांची चौकशी झाली. निघता निघता तो म्हणाला, चला मी सोडतो तुम्हाला स्कूटरवरून. मला तिथून पुढे जायचं आहे. शेवटी हो ना हो ना करता करता ती त्याच्या मागे बसली. त्याने तिला घरापाशी सोडला आणि तो पुढे गेला. घरी आली तेव्हा निशा निराळ्याच मूडमध्ये होती. काहीतरी निराळं छान वाटत होतं. लांबून दिसला त्यापेक्षा चांगला स्मार्ट आहे तो. बोलणं सुद्धा किती लाघवी आणि आर्जवी आहे. तिच्या मनात आलं, मधून मधून त्याची जरा आठवणही येत होती. अशीच आपली उगाचच. 2-3 दिवसांनी ती पुन्हा बागेकडे वळली. तिच्या नेहमीच्या बाकावर जाऊन बसते तोच ती स्वारी समोरून येताना दिसली. पुन्हा अशी अचानक भेट झालेली पाहून दोघांनाही खळखळून हसू आलं. इफ यू डोंट माइंड असं म्हणून त्याने तिच्या शेजारी बसण्याची परवानगी मागितली आणि तो बसला. आज तर गप्पा खूपच रंगल्या. संध्याकाळ मस्त मजेत गेली. निरनिराळ्या विषयांवरती खूप गप्पा झाल्या. त्याच्या बोलण्यातूनच तिला कळलं, तो इंजिनियर होता. नुकताच इथे बदलून आला होता. एकटाच कुठेतरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. मग दोघांच्या सेलफोनची देवाणघेवाण झाली. मध्येच जाऊन आणलेली भेळ दोघांनी चवीचवीनं खाऊन झाली. बराच वेळ कसा निघून गेला काही कळलंच नाही. अंधार पडायला लागला तेव्हा दोघं उठली. अर्थात त्याने तिला घरापाशी सोडलं. रविवार होता. निशाचा सर्व कारभार आरामात चालू होता. स्वतःचा चहा घेतला आणि ताजा पेपर डोळ्यांसमोर घेऊन बसली. पेपर चाळता चाळता एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. काल रात्री पंचवटी भागात एक खून झाला होता. तरण्या ताठ्या मुलीचा. ती घरात एकटीच होती. कुणीतरी तिच्याच दुपट्ट्याने तिचा गळा आवळला होता. दुपट्टा तसाच गळ्याजवळ सोडला होता. आणखीही बऱ्याच चोऱ्यामाऱ्या बलात्काराच्या बातम्या, त्यातलीच ही एक हे समजून तिने पेपर वाचन पुरे केलं आणि उठली. तेवढ्यात फोन वाजला. फोन त्याचा होता, राघवचा. त्यानेही ती बातमी वाचली होती म्हणूनच मुद्दाम फोन केला होता. तो म्हणाला, घाबरून जायचं काही कारण नाही हा. रोज असे खून पडतात. असेल कुणीतरी माथे फिरू. तिला समजावून त्याने फोन ठेवला. ती पण एकटीच असते म्हणून काळजीने त्याने फोन केला. तिला खूप बरं वाटलं. फोनवर मग तीच उलट त्याला समजावत राहिली. अरे मी मुळीच घाबरलेली नाहीये. पण तू मुद्दाम फोन केलास म्हणून थँक्स. आणि मग लगेच भेटायची वेळही ठरली आणि फोन बंद झाला. ती कितीतरी वेळ मग त्याच्याच आठवणीत बुडून गेली. मनाशी हसत राहिली. आता भेटी गाठी रोजच्याच झाल्या. दोघांचे विचार, आवडीनिवडी सगळं मिळतं जुळतंच होतं. एक छानसं नातं फुलत होतं दोघांमध्ये. तिने बँकेत सरितालाही हे सगळं सांगितलं. ती रोज काहीतरी चिडवायची. मग मनात खूप काहीतरी छान वाटायचं. आपली काळजी करणारं कुणीतरी आहे, त्या विचारांनी खूप धीर आल्यासारखं व्हायचं. निशाला आता हळूहळू नाशिक आवडायला लागलं होतं. तिथे मन रमायला लागलं होतं. वर्तमानपत्रात आलेली पहिली खुनाची बातमी जुनी व्हायच्या आधीच पुन्हा एक तशीच घटना घडली. खून तरण्या मुलीचाच झाला होता. ती मुलगी जरा उशिरापर्यंत एकटीच ऑफिसमध्ये काम करत बसली होती आणि तिच्या केबिनमध्येच हा प्रकार घडला होता. मफलरने तिचा गळा आवळला गेला होता. मफलर तसाच मानेशी ठेवून दिला होता. आता मात्र निशा थोडी भेदरली. बँकेत बाहेर सगळीकडे तीच चर्चा. ह्या घटनेला 8-15 दिवस होऊन गेले तरी पोलिसांना काही धागादोराही सापडत नव्हता. सगळ्या लोकांनी, मीडियावाल्यांनी पोलिसांवरती ताशेरे झाडले. त्या दिवशी निशा लवकरच बागेत जाऊन बसली. त्याची वाट पाहत बसली. कधी एकदा त्याच्याशी हे सगळं बोलते असं तिला झालं होतं. ती खूप आतुरतेने राघवची वाट पाहत होती आणि तिचं लक्ष समोरच्या झुडपामागे गेलं. तिथे काहीतरी हालचाल तिला जाणवली. नक्की कुणीतरी तिथे होतं. हालचाल संशयित वाटत होती. ती जरा सटपटली. पटकन घरी निघून जावं असं तिला वाटलं. पण आता एवढ्यात राघव येईल आणि मग उगीच आपण नाही हे पाहून काळजीत पडेल असं तिला वाटलं. पुन्हा पुन्हा तिचं लक्ष तिकडेच जात होतं. जेव्हा बघावं तेव्हा आपल्यावरच कुणीतरी नजर रोखून बसलं आहे हे तिला जाणवायचं. आता तिची पक्की खात्रीच झाली होती.
पिवळट रंगाचा शर्ट त्या माणसाचा असावा. ती रडकुंडीला यायच्या बेतात होती. भीतीने अंगाला घाम फुटल्यासारखं वाटत होतं. पुन्हा पुन्हा तिचं लक्ष त्या झुडपाकडे जात होतं. नेमका त्याच्यावरच मोठा दिवाही लागलेला होता. तिला ओझरतं असं वाटलं की ते जे कुणी आहे त्याच्या कानाजवळ मोठासा काळा मस आहे. त्याची तीच बाजू ह्या दिशेला येत होती. त्यामुळे पुन्हाही एकदा तिला तो मस दिसला. मिशाही होत्या चांगल्या भरघोस. तिचा थरकाप झाला. ती आता उठणार इतक्यात राघव आला. त्याला पाहिल्याबरोबर तिला एकदमच रडू फुटलं. तिची भेदरलेली अवस्था लक्षात घेऊन त्याने तिला जवळ घेतलं. काय झालं? काय झालं? तो विचारायला लागला. तिने झुडपाकडे बोट दाखवलं. राघव, राघव तिथे कुणीतरी आहे. मी पाहिलंय. मगापासून तो माझ्यावरती पाळत ठेवून आहे. असं म्हणून थरथरतच तिने राघवचा हात धरला. थांब मी बघून येतो. असं म्हणून झुडपामागे सगळ्या भार गोल हिंडून आला. वेडाबाई, कुणी सुद्धा नाही हे हो तिथे. वेडाबाई उगीच घाबरते असं म्हणून तिला थोपटत धीर देत राहिला. चल आता घरी जाऊ, मी सोडतो तुला. असं म्हणून तिला घरापर्यंत सांभाळून आणून सोडलं. तिला खूप वेळ सूचना देत राहिला. दार खिडक्या नीट लाव. कुणी दार वाजवलं तरी उघडू नकोस. मी परत तुला रात्री फोन करतो. असं सगळं समजावून तो गेला. कसंबसं जेवण उरकून ती अंथरुणावरती पडली. पण झोप काही लागत नव्हती. खिडकीजवळ कसला तरी आवाज होतोय असं तिला वाटलं आणि थोड्याच वेळात तिची खात्रीच पटली. दुसऱ्या खिडकीपाशीही आवाज येत होता. तो कोण पिसाट खुनी आला होता. तो तरण्या मुलींचेच खून करायचा. एकट्या आहेत असं पाहून डाव साधायचा. असं सगळं पेपरात आलं होतं. पुन्हा एकदा खिडकीपाशी खुटखुटल्यासारखं वाटलं. भीतीने तिची गाळण उडाली. तरी बरं, सगळ्या घरभरचे दिवे तिने पेटतेच ठेवले होते. एकदा तिला वाटलं खिडकी उघडून मोठ्याने कोण आहे म्हणून विचारावं. ती खिडकीपाशी गेलीही, पण तिला धाडस झालं नाही. खिडक्यांना बाहेर ग्रिलही नव्हती. ती भेदरून अंगाची जुडी करून पलंगाच्या एका कोपऱ्यात बसली. इतक्यात एकदम दाराची बेल वाजली आणि भेदरून ती अर्धमेली झाली. तोच तोच नक्की आलाय. आता काय करावं? ती दारापाशी गेली आणि तिने आतूनच कोण आहे, कोण आहे असं मोठ्याने विचारलं. बाहेरून एक पुरुषी आवाज आला. मी आहे. मी तात्या पानसे. जरा दार उघडा. एवढी सगळी ओळख ऐकल्यावर तिने हळूच दार उघडलं. तात्या पानसे समोर उभे होते. ते आत येऊन बसले. पुढच्या महिन्यात त्यांच्या बायकोचा 61 समारंभ होता. त्यासाठी बरीच पाहुणे मंडळी यायची होती. तर पाहुण्यांची जरा झोपायची व्यवस्था होईल का हे विचारण्यासाठी ते आले होते. ती भेटत नाही म्हणून रात्री तिच्या घरात दिवा दिसला तेव्हा ते रात्री मग आले. निशाला जरा बरं वाटलं. कुणीतरी सोबत आली म्हणून त्यांच्याशी ती बराच वेळ बोलत बसली. त्यांना आग्रहाने कॉफी दिली. ते जाण्यासाठी उठले तेव्हा दाराशी पोचवायला म्हणून ती त्यांच्या मागे आली आणि चटकन तिचं लक्ष समोर गेलं. समोरच हजारी मोगऱ्याचा एक मोठा ताटवा होता. त्याच्या मागे कुणीतरी असल्याचा तिला भास झाला. नाही, नक्की खात्रीच झाली. पटकन ती तात्यांना म्हणाली, तात्या, तिथे समोर झाडी मागे कुणीतरी आहे असं मला वाटतंय. मी पाहिलंय आता. पण त्यांनी तिची थोडी चेष्टा केली आणि झाडी मागे जाऊन एक फेरीही मारून आले. अगं, कुणीही नाहीये तिथे. तुला भास झाला हो. काहीतरी तुम्ही पोरी वाचता आणि मग बसता तेच तेच डोक्यात घेऊन. चल आमच्याकडे येतेस का तू झोपायला? तात्या म्हणाले. नको तात्या, मला काही भीती वगैरे नाही हो वाटली. आपला भास झाला असेल. मग काकूला पाठवू का तुझ्यासोबत? त्यांनी विचारलं. नाही, नको नको. इथे घरात कसले आले भीती. आता झोपेन मी एकटी. असं म्हणून तिने तात्यांना निरोप दिला आणि पटकन दार घट्ट लावून घेतलं. दाराच्या सगळ्या खिट्ट्या कड्या अगदी पक्क्या बसवल्या आणि सगळे दिवे तसेच जळते ठेवून ती अंथरुणावरती येऊन पडली. कधीतरी पहाटे तिचा डोळा लागला. सकाळी निशा उठली तेव्हा अगदीच आजारल्यासारखी झाली होती. कसंबसं आवरून ती एकदाची बँकेत गेली. बँकेत निराळाच गोंधळ चालला होता. सरिता आज बँकेत आली नव्हती. कारणही तसंच होतं. सगळीच घाबरलेली, भेदरलेली होती. हळूहळू तिला सगळं कळलं. खुनाचं ते लोण जवळच येऊन पोहोचलं होतं.
सरिताची एक मामे बहीण नाशिकमध्ये शिकत होती. ती लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती. सरिताच्या आई वडिलांनी खूप सांगून पाहिलं इथेच राहा म्हणून, पण ती ऐकायला काही तयार नव्हती. फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायची म्हणायची. कधी कधी रात्री तिला घरी यायला उशीर होतो. फॅशन शोज असले की ह्यांना सगळ्यांना दाखवायला नेतात. मेट्रेनची स्पेशल परवानगी घेऊन ती हॉस्टेललाच राहायची. आणि काल रात्री ती परतत असताना कुणीतरी गळ्याला स्कार्फ आवळून तिचा खून केला. स्कार्फ गळ्याला तसाच होता. पहिल्या 3-4 खुनांसारखी सगळी सिच्युएशन होती. सगळी चर्चा, सगळे तर्कवितर्क ऐकून आणि सगळ्यांची भीतीने झालेली अवस्था पाहून निशा मनोमन खचली. तिच्याही बाबतीत काहीतरी विचित्र गोष्ट घडत होत्या आणि ते भास नव्हते हे निश्चितच. पण ती कुणाला काही बोलली नाही. एकदा तिला वाटलं सगळ्यांना सांगावं, मी पाहिलंय त्या खुन्याला. जरा जाडगेल असा, भरघोस मिशा असलेला आणि कानाखाली मोठा काळा मस असलेला असा आहे तो. पण हे मनात येऊनही ती काही बोलली नाही. एखादा वेळेस सर्वांनी टरही उडवली असती. उगाच घाबरून तुला असे भास होत आहेत असं कुणी म्हणालं असतं. एखाद वेळी कुणी पोलिसात जायचा सल्लाही दिला असता आणि मग उगाच ते पोलिसांचं नसतं लफडं मागे लागलं असतं. पोलिसात जायचं तिच्याही मनात होतं. पण आधी ती हे सगळं राघवशी बोलणार होती. कारण राघवही एकदा म्हणाला होता ते पोलिसांचं झंझट मागे लावून घेऊ नको म्हणून. आता तो जसं सांगेल तसंच आपण करायचं असं निशाने ठरवलं. त्या दिवशी बँकेत वातावरण अगदी भयानकच होतं. निशानेही आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता. संध्याकाळी बँक संपल्यावर निशा बाहेर पडली. कधी एकदा राघवला भेटते आणि त्याला सगळं सांगते असं तिला झालं होतं. तसं तर राघवच तिचा सर्वस्व होता. ज्या प्रेमाने तो तिच्याशी वागत होती, तिची काळजी घेत होता, ती जरा भेटली नाही की बेचैन होत होता. दिवसातून 2दा तरी तिला फोन करीत होता. मधूनच सहेतुक असं काहीतरी बोलायचा. या सगळ्यावरून तिची खात्रीच होती की त्याच्या मनातही तिच्याबद्दल हीच भावना आहे. तो तिला बोलता बोलता म्हणायचा, आणखी 1-2 ठिकाणी याहून चांगल्या जॉबसाठी खटपट चालू आहे. ते एकदा ठरलं की आपल्याला पुढे जाता येईल, काही ठरवता येईल. अजून प्रत्यक्ष लग्नाचं विचारलं नव्हतं, पण ते तर ठरल्यातच जमा होतं. आज आत्ता मात्र ती स्पष्टच विचारणार होती. पण त्याआधी आईला सांगायला हवं होतं. आता तिला एकटं राहणं अगदी अशक्य वाटायला लागलं होतं. त्यातून तर हे खून सत्र. त्याने तर ती पुरतीच भेदरली होती. तिला आता त्याची सोबत हवी होती. ती बसस्टॉपच्या दिशेने निघाली आणि तिला तो दिसला. चांगला बळकट, भरघोस मिशा आणि कानाखाली मस. तिला स्पष्ट सारं दिसलं. तो बहुतेक तिचीच वाट बघत असावा. तो इकडे तिकडे बघितल्यासारखं करत होता, पण त्याची नजर तिच्यावरच होती. इतक्यात तो तिच्याच रोखाने चालत निघाला. तिने पटकन पुढे आलेल्या रिक्षाला हात केला आणि ती त्यामध्ये बसली. रिक्षा सुरू होताच तिने मागे वळून पाहिलं तर तो तिलाच थांबण्याची खूण करीत होता. नेमकं घरी जावं की बागेत जावं तिला कळेच ना. घरी जाणं तिला धोक्याचंच वाटत होतं. तिने दार ठोकलं तर दार उघडावं लागेल आणि घरात आपण एकट्याच, त्यापेक्षा आपण बागेत जावं. बागेत निदान गर्दी असेल. गर्दीच्याच ठिकाणी आपण बसू म्हणजे निदान कुणाची तरी मदत देखील मिळेल. असा विचार करून तिने बागेत जाणं पसंत केलं. नेहमीच्या जागी न बसता जिथे बरीच मुलं-बिलं खेळत होती तिथल्याच जवळच्या बाकावरती जाऊन बसली. 4 माणसात आल्यावर तिला जरा हायसं वाटलं. त्याने निशालाच थांबण्याची खूण केली होती. ते तिने पाहिलं होतं. आता आपला नंबर आहे ह्याची खात्री तिला पक्की झाली होती. आज मात्र राघवला घेऊन नक्की पोलिसात जायचं आणि त्याची तक्रार नोंदवायची तिने नक्की ठरवलं. हवे तितका गारठा असूनही तिच्या हातापायांना घाम फुटला होता. आपल्याला भूक लागल्याचीही जाणीव तिला झाली. आज बँकेत तिने डबा खाल्लाच नव्हता. थोडी भेळ तरी खावी म्हणून बसल्या बसल्या कुठे भेळवाला दिसतो का ती पाहायला लागली आणि तिला तो दिसला. समोर भेळवाल्यापाशीच तो उभा होता. पण लक्ष मात्र हिच्यावरच होतं. दोघांची नजरानजर होताच त्याने हाताने काही खूण केली, पण तिने लक्ष देखील दिलं नाही. भीतीने आता आपलं हृदय बंद पडणार असं तिला वाटलं. शेजारीच बाकावर बसलेल्या जोडप्याला हे सारं सांगावं असं तिला वाटलं. पण अगदीच अनोळखी माणसं. कोण आपल्यावर विश्वास ठेवणार? त्यापेक्षा पटकन उठून घरी जावं असंही तिच्या मनात आलं. पण इथे एवढ्या गर्दीत सेफ आहोत.
घरी त्याच्या तावडीत एकट्याच सापडू या विचाराने ती तिथेच घट्ट बसून राहिली. तिला एकदम रडू फुटलं आणि तितक्यात दुरून राघव येताना दिसला. तो त्यांच्या नेहमीच्या जागी जाऊन तिला शोधत होता. ती पटकन उठली आणि त्याच्याजवळ गेली. एकदम त्याचा हात पकडून ती गदगदून रडायला लागली. आजूबाजूची मंडळीही बघायला लागली. राघवने तिला कसंबसं शांत केलं आणि दोघं नेहमीच्या बाकावरती येऊन बसली. पण आज ती काही ऐकायलाच तयार नव्हती. तिने रडत रडत बँकेतली सगळी हकीकत सांगितली. नंतर बस स्टॉप वरती उभं राहून तो आपल्याला कशा खानाखुना करत होता हे सगळं तिनं सांगितलं. अरे राघव, कशी तरी जीव घेऊन मी रिक्षात बसले आणि हिते आले, तर तो हितेही माझ्या मागे आलाय. अगं काय वेड्यासारखं बोलतेस, कुठाय तो? चल मला दाखव, मी बघतो तो कोण आहे ते. चांगली चामडीच लोळवतो त्याची. राघव तिला धीर देत म्हणाला. तो त्या भेळवाल्यापाशी उभा होता. आता तर तो मला खुनाही करतो. नाही राघव, आता मी थांबणार नाही. चल आत्ताच्या आत्ता आपण पोलीस स्टेशनवरती जाऊ. मी त्याचं वर्णन सांगेन. अगदी स्पष्ट पाहिलंय मी त्याला. एकदा नाही चांगला 4-4दा. निशा घायकुतीला येऊन म्हणाली. थांब निशा, आधी रडायची थांब. मी तुला तेच सांगणार होतो, आपण पोलिसात जाऊ. पण अशी घाई करू नकोस. पोलीसही गंभीर प्रश्न विचारून भंडावून सोडतील. तू आज दिवसभराच्या मनस्तापाने आधीच खूप थकलेस. आता आपण तुझ्या घरी जाऊ, जेवण करू. मी आज तिथेच थांबतो आणि मग तू सांगशील तेव्हा उशिरा मी घरी जाईन. पण उद्या मात्र सकाळी उठून पहिलं काम पोलीस कंप्लेंट. ठीक आहे, चल आता निघूया. मी आहे ना, तू काही काळजी करू नकोस. राघव तिला जवळ घेत म्हणाला. निशाला खूप धीर आला. राघवचा खूप आधार वाटला तिला. त्याचा हात धरून ती घराकडे निघाली. वाटेत जातानाच त्यांनी हॉटेलमधून पार्सल घेतलं. घरी गेल्यावर मग तिने डिश चमच्यांची मांडामांड सुरू केली. राघव तिला मदत करत होता आणि पुन्हा तिला खिडकीपाशी काही आवाज आला. आता तर घरातूनच यावा असा आला. बाकीच्या इतर खोल्या वापरात नव्हत्या. त्या आवाजाने ती खाता खाताच एकदमच थांबली. बघ राघव, आत्ता कसला तरी आवाज आला, तू ऐकलास का? नाही ग, कसलाही आवाज नाही आणि काही नाही. तुझ्या डोक्यासारखं तेच तेच. थांब, बघून येतो जरा आत जाऊन. असं म्हणून मध्येच तो खाता खाता उठायला लागला. पण निशानेच त्याला थांबवलं. खाता खाता उठू नकोस रे, पण नंतर मात्र सगळी दारं खिडक्या नीट बघून घे, निशा म्हणाली. मग दोघांनी बोलत बोलत छानपैकी खाऊन घेतलं. निशाचाही थोडासा ताण हलका झाला. गप्पा झाल्या, गाणी ऐकली तेव्हा ना जवळजवळ रात्रीचे 10 वाजून गेले होते. राघवने मग आज जाऊन दोघांसाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आईस्क्रीम काढून आणलं. खाता खाता त्याचा स्वतःचाच धक्का लागला आणि आईस्क्रीमचा सगळा बाऊल उपडा झाला. त्याला खूप ओशाळल्यागत झालं. एक नॅपकिन दे बघू, सगळं पुसून काढतो मी, तो म्हणाला. काही नको, मी बघते ते सगळं, तू खा स्वस्थपणे. असं म्हणून ती आत गेली आणि आतून पाणी, नॅपकिन सगळं घेऊन आली. खाली बसून मन लावून तिची सफाई सुरू झाली आणि क्षणात ते घडलं. एकदम गळ्यात कसला तरी फास आवळला गेला. तिने दोन्ही हातांनी गळ्यातला फास ओढून सैल करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यातच तिने राघवला हाका मारल्या. ती संपूर्ण ताकदीने गळ्याभोवतीचा फास काढायचा प्रयत्न करत होती. जीव गुदमरत होता. राघव नेमका तेवढ्यात कुठे गेला, तिच्या मनात आलं. तिने पुन्हा राघवला हाक मारली. जीवाच्या आकांताने तिची धडपड चालू होती आणि त्या झटापटीत ती आडवी झाली आणि तिला राघव दिसला. राघव दात ओठ खाऊन फास आवळत होता. त्याच्या डोळ्यात खून उतरला होता. महद आश्चर्याने तिने त्याच्याकडं पाहिलं. तू तू तिच्या तोंडून कसंबसं आलं. आता आपली अखेर आली आहे ह्याबद्दल तिची पूर्णपणे खात्री झाली होती आणि फटकन गोळी उडवल्याचा मोठा आवाज आला. तिच्या मानेचा फास ढिला पडला होता. ती धडपडत कशीबशी उठून बसली. राघवच्या हाताला गोळी लागली होती. रक्तबंबाळ हात घेऊन तो उभा होता आणि एका हातात पिस्तूल आणि दुसऱ्या हातात राघवची मानगूट पकडून तो उभा होता. भरघोस मिशा असलेला, कानाखाली मोठा मस असलेला. तो पोलिसांचा माणूस होता. राघववरती त्याचा संशय होता. त्याच्यावर पोलिसांचा वॉच होता. म्हणूनच ते निशाला सावध करण्याचा अतोनात प्रयत्न करीत होते. निशा ओक्साबोक्शी रडत कोचात टेकली.
तेवढ्यात आत शिरलेल्या एका स्त्री पोलिसाने तिला पाणी आणून पाजलं. एका क्षणात निशाचं जगच कोसळलं होतं. पण जीवघेण्या संकटातून मात्र ती वाचली होती. राघवला फरफटत ओढत पोलीस घेऊन गेले.